सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. आजच्या भागात आपण पाहणार आहोत कालभैरव अवताराची कथा. भैरव हा शिवजींचा पूर्ण अवतार आहे, परंतु मायेने मोहित झालेले लोक त्यास जाणत नाही. महेश्वरांचा महिमा हा अतर्क्य आणि अगाध आहे. पाहूया कालभैरव अवताराची कथा. एक दिवशी ब्रह्माजी सुमेरू पर्वताच्या मनोहर शिखरावर निवांत बसले होते. तेव्हा देव आणि श्रेष्ठ ऋषी त्यांच्या भेटीस गेले आणि ऋषींनी ब्रह्मांना विचारले की आम्ही एकमेव अविनाशी तत्व काय आहे हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. तेव्हा शिवमायेने मोहित झालेले ब्रह्म म्हणाले की देवांनो आणि ऋषींनो, मी तुम्हाला परम अविनाशी तत्व नीट वर्णन करून सांगतो. मीच ते परम अविनाशी नित्य अक्षय अज असे एकमेव तत्व आहे. त्या समयी श्रीहरी तेथेच होते. ब्रह्माजींचे बोलणे ऐकून त्यांना राग आला आणि शिवमायेने मोहित होऊन ते म्हणाले की तुम्ही योगयुक्त असूनही मूर्खासारखे कसे बोलता? ते परमतत्व तुम्ही जाणतच नाही. मीच विश्वाची परमगती आहे. माझ्याच आज्ञेने तुम्ही सृष्टीची उत्पत्ती करता हे कसे विसरता? तुम्ही माझा अनादर केला आहे, कारण मीच केवळ एकमेव अविनाशी तत्व आहे. अशा प्रकारे या दोघांमध्ये भांडण जुंपले. त्या समयी चारही वेद त्या ठिकाणी मूर्त स्वरूप धारण करून आले आणि त्यांनी देखील हा प्रश्न विचारला. त्यावेळेस ब्रह्माजींचे अहंकारयुक्त बोलणे ऐकून नीललोहित रुद्रदेवांना अतिशय राग आला. त्यांनी भयंकर आणि भयदायक असा एक पुरुष उत्पन्न केला. तो शिवजींचे क्रोधरूपच होता. शिवजी त्याला म्हणाले, कालभैरवा, ब्रह्मदेवांना शासन करण्याचे अधिकार आता तुझ्याकडे. तू काळासारखा शोभतोस म्हणून कालराज किंवा कालभैरव या नावाने तू प्रख्यात होशील. तू विश्वाचे पालन पोषण करण्यास समर्थ आहे. भीषण असल्याने तू भैरव आहे. काळालाही धडकी भरवणारा म्हणून तू कालभैरव म्हणून सगळीकडे प्रख्यात होशील. अशा प्रकारे शिवजींनी त्यास परवानगी दिल्यानंतर कालभैरवाने केवळ आपल्या नखाच्या साह्याने ब्रह्मदेवांचे शिवनिंदा करणारे 5वे मस्तक कापून टाकले. त्यानंतर शिवजी त्यास म्हणाले की तू ब्रह्माजींना शासन केलेस हे जरी खरे असले तरी तुझ्या हातून ब्रह्महत्येचे पातक घडले आहे आणि ते दूर होण्यासाठी हे ब्रह्मकपाल धारण कर. भिक्षावृत्तीचा अवलंब करून तीर्थयात्रा कर. त्यानंतर शिवजी त्याच्या देखतच ब्रह्महत्या नावाची एक भयंकर स्वरूपाची कृत्या उत्पन्न शिवजींनी केली आणि ते पुढे म्हणाले की कालभैरवा, तीर्थयात्रा करत असताना तू ज्या ज्या ठिकाणी जाशील तेथे तेथे ही कन्या तुझ्या मागोमाग येईल. त्यामुळे ब्रह्महत्येचे पातक किती भयंकर असते आणि ते कोणत्याही उपायाने आपली पाठ सोडत नाही हे लोकांच्या लक्षात येईल. ते तुला दूषणे देतील आणि त्या योगेस तुझी पापनिष्कृती होत राहील. परंतु तू काशीमध्ये प्रवेश करताच ही कृत्या तुला सोडून जाईल आणि तू त्या पापामधून मुक्त होशील. असे सांगून शिवप्रभू सर्वांसमक्ष अंतर्धान पावले. अशा विविध ठिकाणच्या तीर्थयात्रा करत भैरव काशी क्षेत्रामध्ये मार्गशीर्ष वद्य अष्टमीला येऊन पोहोचले. त्या ठिकाणी येताच त्यांच्या मागे असलेली कृत्या ही आपोआप निघून गेली आणि ब्रह्महत्येच्या पापापासून त्यांची मुक्ती झाली. त्यानंतर भैरवांनी काशी क्षेत्रातच निवास केला. मार्गशीर्ष वद्य अष्टमीला ते अवतीर्ण झाले म्हणून या तिथीला कालभैरवांचे दर्शन प्रत्येक जण घेतो, त्यांची पूजा करतात. त्याचबरोबर त्या उद्देशाने व्रत देखील करतात. कालभैरवांचे महात्म्य फार थोर आहे. त्यांच्या दर्शनाने देखील मनुष्याची अनेक जन्माची सहस्रावधी पातके नष्ट होतात, अशी आख्यायिका शिवपुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जो कोणी मनुष्य शिवपुराणातील कालभैरव अवताराची ही कथा किंवा त्याचा पवित्र इतिहास श्रद्धेने श्रवण करतो, तो सर्व पापांपासून मुक्त होऊन त्याचबरोबर सर्व प्रकारच्या दुःख आणि त्रासापासून मुक्त होतो, असे साक्षात शिवजींनी त्यास आशीर्वाद दिलेला होता. म्हणून आजही ठिकठिकाणी गावोगावी देखील आपल्याला कालभैरवाची मंदिरे पाहायला मिळतात. त्याचबरोबर काशीमधील कालभैरव मंदिर हे सर्वात प्रख्यात असून त्या ठिकाणी कालभैरवाची पूजा अर्चा केल्यास खरोखरच माणसाची
इतर प्रकारच्या पापांपासून निवृत्ती होते आणि त्यास सर्व सुख समृद्धी प्राप्त होते.